कणकेचा गोळा खिसणीवरती खिसून मस्त असा पदार्थ तयार करूयात. तर त्यासाठी मी इथं 1 कप कणिक घेतलेली आहे. त्यासाठी 2 मोठे चमचे बारीक रवा घ्यायचा आणि हे दोन्ही साहित्य सगळं व्यवस्थित एकत्र करायचं. अगदी कणीभर मीठ किंवा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं. आता हे सगळं मिश्रण हाताने एकत्र करायचं. तूप सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे, असं छान हलवून घ्यायचं. हे बघा सगळं एकजीव करायचं आणि मग अगदी आवश्यकतेनुसार लागेल तसंच पाणी घालून घ्यायचं. नमस्कार, डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण कणकेचा गोळा खिसणीवरती खिसून मस्त असा एक पदार्थ तयार करतोय. तर आता आपण घेतलेले जे सगळं साहित्य आहे ना, ते थोडं-थोडं करत पाणी घालून आपण ते मळून घेणार आहोत. अगदी घट्ट गोळा मळून घ्यायचा. लागेल तसंच अगदी थोडं-थोडंसं पाणी घालायचं. फक्त हात ओला झाला, की पाणी घालायचं बंद करायचं. असं पाणी घालत-घालत छान असा गोळा मळून घ्यायचा. आता तुम्ही बघू शकता, की गोळा कितपत घट्ट झालेला आहे. आता इथं आपण बारीक रवा वापरलाय. पण जर का तुमच्याकडे मोठा रवा असेल ना, तर तो मिक्सरला बारीक करून घेऊन जरी वापरलात ना, तरीही चालेल. आता हा आपला घट्ट गोळा तयार आहे. हाताने दाबून बघायचा आणि अगदी 10 मिनिटासाठी झाकून बाजूला ठेवून द्यायचा. तोपर्यंत आपण इथं 3 वेलदोडे बारीक करून घेऊयात. अगदी छान सालासकट कुटून घ्यायचे. भाजायचे नाहीत, कच्चेच घ्यायचे. कच्चे ह्याची चव खूप छान लागते बरं का. आणि मग मिक्सरला फिरवण्यापेक्षा असे जर कुटून घेतले, तर त्याचा स्वाद सुद्धा टिकून राहतो. तर आता हा आपला गोळा जो आहे, तो छान भिजलेला आहे. याचे मध्यम आकाराचे 2 भाग करून घेऊयात. आणि आता आपल्याकडं जी खोबरं खिसायची खिसणी असते ना, त्यावरती हा गोळा खिसून घेऊया. हे बघा असं खिसायचा. मग त्याचं खालती असं खीस पडतो. अगदी असं लांबट-लांबट लांबसर पडतो. जर छोटे-छोटे गोळे हवे असतील ना, तर पटकन खिसा आणि जर का लांब हवे असतील ना, तर असं हातावरती धरायचं आणि तळ हाताने फक्त पुढं रेटायचं. म्हणजे तुम्हाला जेवढे लांब हवेत ना, तेवढे ते लांब किस पडल्यासारखे पडतात. एरवी आपण शेवयाची खीर करतो ना, तसंच ही अगदी झटपट होणारी आणि अगदी पौष्टिक अशी रेसिपी. तर इथं आपण बोटव्याची खीर करतोय. हे बोटवे आपण पटकन म्हणजे अगदी इन्स्टंटली करून घेतलेत आणि त्यानंतर त्याची आपण खीर करणार आहोत. तर बघा, आता जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना, तर व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि हो, कमेंट करून सांगा, की ही पद्धत तुम्हाला कशी वाटली? म्हणजे पूर्वी घरोघरी बायकांना असं पीठ मळून हाताने अ, घवले किंवा बोटवे करायच्या. तर त्यापेक्षा ही एकदम सोपी ट्रिक, की सगळं पीठ तसंच भिजवायचं आणि त्यानंतर खिसणीवरती खिसून घ्यायचं. अगदी 2 ते 3 मिनिटात हे कोरडे होतात आणि वाळतात पण छान. तर आता खिसणीवरती असं आपलं हे खिसून झाला गोळा, की एका बाजूला आपण 1 ग्लासभर पाणी उकळवत ठेवणार आहोत. त्यातलं मी थोडंसं पाणी काढून घेतलं, कारण मला वाटलं की हे थोडंसं जास्ती होईल. आता त्या उकळत्या पाण्यामध्ये आपण कुटून घेतलेला वेलदोडा घालून घेऊयात. आता वेलदोड्याचा स्वाद खूप छान येईल, कारण उकळत्या पाण्यामध्ये आपण पहिल्यांदा वेलदोडा घातलाय. त्यानंतर पुन्हा एकदा चमचाभर तूप घालून घेऊयात आणि अगदी पाण्याला खळखळून अशी उकळी आली की नाही, की मग आपण हे जे खिसून घेतलेलं पीठ आहे ना, म्हणजे तयार करून घेतलेले बोटवे, हे या पाण्यामध्ये सोडूयात. आणि आता आपल्याला काय करायचंय, तर हे थोडेसे शिजून द्यायचेत. आता मध्यम आचेवरती आपण हे आता शिजत ठेवणार आहोत. असं उकळत्या पाण्याबरोबर पसरायला लागले की नाही, की चमचा घ्यायचा आणि चमच्याने हलवून खालीवरती करून घ्यायचं. आता पुन्हा एकदा आपल्याला 2 ते 3 मिनिटं मध्यम गॅसवरतीच हे छान शिजवून घ्यायचे. हे बघा एकदम सुट्टे-सुट्टे होतात, अजिबात चिटकत नाहीत आणि चवीला पण एकदम भारी खीर होते बरं का. म्हणजे आपण सणावाराला जी खीर करतो ना, ती तुम्ही या पद्धतीनं सुद्धा अगदी झटपट करू शकता. म्हणजे खरं तर मी लहान असताना बघितलंय, की माझी आई आणि काकू खूप वेळ हे घवले करायचं काम करायच्या. कारण वर्षभर आपल्याला सणाला खिरीला लागतात म्हणून किंवा हे बोटवे. तर हीच करायची पद्धत एकदम सोपी. तर आता यामध्ये सगळं पाणी आटल्यानंतर मग मी चवीनुसार साखर घालून घेतली. आता काय करायचं, तर 1 कपभर दूध घ्यायचं आणि हे दूध घालून घ्यायचं आणि दूध आटेतोपर्यंत शिजवून घ्यायचं.
दूध जरासं घट्ट व्हायला लागलं की नाही की गॅस बंद करायचा आणि गार करायची. हो, पण पूर्ण जर गार झाली ना तर ही खीर अगदी आळून घट्ट होते बरं का. म्हणून मग मध्यम म्हणजे कोमट असतानाच लगेच खायला घ्यायची. तर आता हे शिजवताना आपण कशी शिजवतोय ना ते बघा. काही वेळेला काय होतं तर खिरीमध्ये आपण दूध घातलं ना की ते दूध अ, फाटतं म्हणजे नासतं आणि मग दूध एका बाजूला आणि खीर एका बाजूला म्हणजे खीर चोथा पाणी होते. तर तसं होऊ नये म्हणून काय करायचं तर दूध घालताना गॅस अगदी बारीक करायचा आणि बारीक गॅस केल्यानंतर कडेने असं व्यवस्थित दूध ओतायचं. म्हणजे पाणी आणि दूध एकत्र झालं पाहिजे. मग अजिबात आपलं दूध फाटत नाही आणि मग ही खीर छान अशी आता शिजवून घेऊयात. 1-2 वेळा मस्त अशी दुधाची साय जी आहे ती गोळा झाली पाहिजे. चला, पारंपरिक पद्धतीची रेसिपी नवीन पद्धतीनं आपण आज तयार करत आहोत. आता एक मोठी पळी किंवा डाव चमचा घ्यायचा आणि त्यानं ती हलवायची. कडेनं छान साय आली आहे आणि घट्टसर झाली. मस्त अशी आपली खीर तयार आहे. कोमट असतानाच सर्व्ह करा. चपातीसोबत खायला किंवा नुसती सुद्धा खायला खूप छान लागते. चला, पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन ट्रिक आणि टिप्स आणि मस्त-मस्त व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. हे बघा, अगदी जवळून बघा मस्त अशी गरमागरम आपली खीर तयार आहे. हो, तुम्ही बेल आयकॉन प्रेस केलं की नाही, की मी जो व्हिडिओ पोस्ट करेन ना, त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ नेहमीप्रमाणे पाहता येईल.